हॅलो. प्रभू रामचंद्रांचं आपण भजन करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आवाज आला पाहिजे मला. पुणेकरांची दुपारची झोप झाली नाही. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सियावर रामचंद्र की जय. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजाः, मंगलम पुंडलीकाक्ष मंगलाय तनोहरि. वागर्थाविव संप्रक्तौ वागर्थ प्रतिपत्तये, जगतपितरो वंदे पार्वती परमेश्वरो. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष गुरुजी, दोनच गुरुजी आम्हाला माहिती आहेत. एक सरसंघचालक गुरुजी आणि आमचे गोविंदराव गुरुजी. एखाद्या संस्थेकरता एफर्ट्स किती घ्यावे आणि कार्यकर्त्यांची पारख कशी असावी याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विद्यमान आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष निखिलजी लातूरकर. आम्ही 3 दिवस नांदेडला होतो. अत्यंत भव्य दिव्य असा एक प्रचंड परशुराम जयंतीचा 3 दिवसाचा, त्याला आम्ही तेजोत्सव नाव दिलं होतं. आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स, नांदेड हे काँग्रेसचं गड होतं. त्या काँग्रेसच्या गडामधनं त्यांनी एक एक रत्न अशी बाहेर काढली की अशोकराव चव्हाणसुद्धा कार्यक्रमाला त्या दिवशी आले. एका सुभाषितकाराने म्हटलंय, ब्राह्मणानाम अनेकत्वम सर्पाणांच बहुविशताः, गजानाम मंदगतिस्त्वम त्रिषु लोकेषु विश्रुताः. जेवढे गोत्र तेवढे ब्राह्मणांचे मत. मत म्हणजे निवडणुकीचं मत नाही, ओपिनियन. यांच्यामध्ये कधी एकत्रता होत नाही असं शास्त्र सांगतंय. गजानाम मंदगतिस्त्वम, भूकंप जरी झाला तरी हत्ती हळूहळूच चालणार, डुलत डुलत चालणार. तर ही व्याख्या ज्या सुभाषितकारांनी केली ती व्याख्या गोविंदरावांकडे पाहून आणि निखिलजींकडे पाहून बदलावी लागेल असं मी या ठिकाणी सांगतो. कारण हे जे विविध मतं आहेत, मीमांसा धर्मशास्त्र आम्ही ज्या वेळेला आमच्या गुरुजींकडे शिकत होतो त्यावेळेला एखाद्या गोष्टीची मीमांसा करणं म्हणजे काय, ज्येष्ठांना कसा मान दिला पाहिजे. मी देवेंद्रजींच्या शपथविधींचा मुहूर्त काढला. परवा आमच्याकडे अत्यंत मोठा धर्मध्वजाचा कार्यक्रम झाला. जरी आपण अभ्यास असला तरी आपल्या समाजातील ज्येष्ठांना आपण मान दिला पाहिजे, म्हणून मी दातेशास्त्रींना वारंवार फोन करून त्रास देत होतो की दातेशास्त्री, धुंडीराज शास्त्री दात्यांपासून अनेक मोठी परंपरा, गेल्या 200-300 वर्षाची परंपरा महाराष्ट्रातलं ज्येष्ठत्व ज्यांच्याकडे आहे. शास्त्री बुवा हे बरोबर आहे ना, शास्त्री बुवा हे योग्य आहे ना. 3 वेळेला माझा मुहूर्त चेंज झाला होता. पहिल्यांदा आम्हाला राष्ट्रपतींची, म्हणजे आपले विद्यमान जे राष्ट्रपती आहेत ते येणार होते. त्याच्यानंतर माजी राष्ट्रपती ठरले.
देवेंद्रजींपासून आमच्याकडे त्या दिवशी 16 कॅबिनेट मिनिस्टर होते. परंतु गंमत अशी होती की दाते शास्त्री मला म्हणाले की हा 6 वाजून 45 मिनिटांनीच कळसावरती जाणार. जसंच्या तसं त्या ठिकाणी घडलं. तर हा अधिकार आहे, हा अभ्यास आहे. धर्मजिज्ञासानां प्रमाणम श्रुते. धर्माची जिज्ञासा करत असताना आपण त्या ठिकाणी वेदांचा आश्रय घेतला पाहिजे. वेद काय म्हणता आहेत? ब्राह्मणोस्य मुखमासी बाहुराजन्याकृताः उरु तदस्य जद्वैषा पद्भ्याग्मुं शूद्रो अजायत. या श्लोकावरती अनेक लोकांनी ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शनाचं स्वरूप किंबहुना ब्राह्मण हे जातीयवादाचं स्वरूप या श्लोकाच्या आधारे मांडतायत. भगवान आमच्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या षोडश उपचार पूजेचं जे विधान गेली 1000 वर्ष बडवे आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी करत होती, त्या पुरुषसूक्ताचा आधार या श्लोकाच्या द्वारे चुकीचा आहे. आणि आम्ही पुरुषसूक्ताने देवतांची पूजा करणार नाही असा प्रचंड रेटा त्यावेळेला झाला. आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी हतबल झाली होती. शांताराम शास्त्री भानोसे आणि मी, आमच्या दोघांकडे ज्या वेळेला दातेशास्त्री हा प्रश्न आला, अरे म्हटलं तो श्लोक तुम्ही काय घेतायत? त्याच्या पुढचे श्लोक बघा ना. पद्भ्याम भूमिर्दिशा श्रोत्रा तथा लोकाम अकल्पयन्न. तुम्ही जर शूद्र हे पायापाशी आहात असं म्हणतात, तर त्याच्यापासून आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली हे सांगा ना. कितीही मोठा, कितीही विद्वान असला तरी त्याचं डोकं चालतं असं आपण म्हणत असतो. पाय चालतात, परंतु डोक्याला नमस्कार नाही करत कोणी. नमस्कार कुठे करतो आपण? पायाला हात लावतो. उत्तर प्रदेशला उलटा प्रदेश असंही काही ठिकाणी म्हणतात. तिथे गुडघ्याला हात लावून नमस्कार करण्याची परंपरा आहे. आमचे राजस्थानचे अभी हमारे भाई आए, प्रणाम किया, मेरे या घुटने पे हाथ लगाया, प्रणाम किया, महाराज जी प्रणाम. परंपरा आहे तिथे. शास्त्रात रूढी बली अशी तिची रूढी आहे, परंपरा आहे, हरकत नाही. समाजामध्ये ज्या असंख्य घटना घडत असतात त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम हे पिढ्यानपिढ्या जो झेलत आला आणि जो झेलून सुद्धा टिकला तो ब्राह्मण आहे. म्हणजे काही कारण कुठल्या गोष्टीला काय, आम्हाला तर सवयच आहे, लहानपणापासून सवय आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेना प्रमुख म्हणायचे की तुम्ही एवढे श्रीमंत आहात, चांगलं चुंगलं तुम्हाला खायला मिळतंय, तुम्ही असे बारीक आणि कृश का बरं आहात? बाळासाहेबांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. ते म्हणे मी अन्न कमी खातो आणि शिव्या जास्ती खातो म्हणे. तसं ब्राह्मणांचं आहे. ब्राह्मण अन्न कमी खातात आणि समाज सध्या शिव्या देण्याची फॅशन आलेली आहे. म्हणजे कशावर नाही टीका. म्हणजे आम्ही धर्मध्वजाची पूजा केली, देशाचे माजी राष्ट्रपती त्या ठिकाणी दलित समाजात नाहीत, आम्ही बोलवलं त्यांना, त्यांच्या हस्ते पूजन केलं. आमच्या सर्वांचे आवडते मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आमचा कार्यक्रम आहे, कोणी बोलवायचं, कोणाला आमंत्रण द्यायचं हा आमचा प्रश्न आहे. आम्ही बोलवलं त्यांना. संजय राऊत म्हणे की भारतीय जनता पार्टी विविध अशा पद्धतीच्या धार्मिक उपक्रमाच्या मधून सर्व कब्जा धर्मावरती घ्यायला लागले. धर्मावरती कब्जा घेणारा अजून पैदा व्हायचा आहे, लक्षात ठेवा.
जोपर्यंत ब्राह्मण संध्या करतोय, जोपर्यंत ब्राह्मण गायत्रीची उपासना करतोय, देश काल संकीर्त चंद्र सूर्य असेपर्यंत ह्या भारतामधनं धर्म मिटवण्याची कोणाचीही ताकद नाहीये. अहो, आम्ही औरंगजेबाला झेललो असं पूर्वीचे लोक म्हणत असे. औरंगजेब म्हणे, अगर यहां इस्लाम का शासन लाना है तो ब्राह्मण की चोटी और जनेऊ काटो और उसको तोलो. अहो, मनामनाने असं म्हणतात की जानवे आणि शेंडीचं वजन केलं, माणसं तर सोडाच. एवढी ब्राह्मणांची हत्या, एवढा विपरीत काल ब्राह्मणांनी पाहिला, पण धर्म टिकवला. धर्म जागरणाच्या हेतूमध्ये आम्ही कधीही कुठलीही तडजोड केली नाही आणि करणार देखील नाही. प्रभू रामचंद्रांचं 400 वर्षानंतर मंदिर होतंय, केवढं भाग्य, ह्या देशाचं भाग्य. परंतु अयोध्येमध्ये मंथरा देखील होती. अयोध्येमध्ये मंथरा होती. मंथरेने काय केलं? प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवलं. गेले आमचे प्रभू रामचंद्र नाशिकला, आमच्या काळाराम मंदिरात सर्वात मोठी पर्णकुटी बांधून राहिले रामराया. भरत ज्या वेळेला अयोध्येत आला, भरताला काही माहीत नव्हतं. अश्वपतींची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय, असं भरतांनी त्या ठिकाणी म्हटलंय, असं गदिमा म्हणतात. कुठे आले अश्वालय? इराण. इराणला अश्वालय नाव होतं. अहो, आम्ही इराण गमावला, आम्ही अफगाणिस्तान गमावला, आम्ही पाकिस्तान गमावला, आम्ही बांगलादेश गमावला. 4 वेळेला आम्ही बंगालमध्ये प्रचाराला गेलो, 4 वेळेला. आणि सांगितलं तिथल्या लोकांना, सर्व हिंदूंना सांगितलं की अभी अगर ये शूर्पणखा रूपी ममता दीदी अगर गई नहीं तो आप समाप्त. मी भाषणामध्ये असं म्हटलं तर माझ्यावरती 17 केसेस झाल्या. 17 केसेस कलकत्त्यामध्ये, अरेस्ट वॉरंट मला. तर मी तिथे त्या ठिकाणी म्हटलं की जी भाषणामध्ये अल्लाहू अकबर म्हणते, जी भाषणामध्ये इस्लामचं नामकरण करते, ती शूर्पणखा नाही तर कोण आहे? तर भरत, उदाहरण पूर्ण येतो आणि थांबतोय. भरत ज्या वेळेला अयोध्येत आले, त्यावेळेला सर्वात प्रथम रघुवंशाचा एक प्रघात होता की त्यांच्या पूर्वजांची जिथे समाधी, जिथे त्यांचं क्रिमिशन, त्यांचं जे अंत्यविधी झाला, तिथे त्यांचे सर्वांचे पुतळे उभारलेले होते, सर्वांचे. आणि ज्या वेळेला तो पाहतो की अरे, दशरथ महाराजांचा पुतळा इथे कसं काय, आणि तो सुमंताला विचारायला लागला, सुमंत जी, जीवित लोगों के पुतले कब से लगाना चालू हो गए? त्यावेळेला सुमंत त्यांना सांगतोय की दशरथ महाराजांचं निधन झालंय, प्रभू रामचंद्र हे वनवासाला गेलेत, लक्ष्मण गेलाय, आणि सीता माता देखील त्याबरोबर बाहेर गेल्या आहेत. त्या दिवसापासून कौसल्या माता रडते. तुमची माता कैकई काळे कपडे घालून बसली आहे. आणि निरोप आला, राजनिरोप होता, वशिष्ठांनी निरोप दिलेला होता की दरबार भरवलाय म्हणून. शब्द तिथे असा वापरला गेला, त्या जो काही सेवक असेल, हाकारा असेल किंवा त्यांचा निरोप देण्याची काय पद्धत असेल, तो म्हणे, राजा भरत जी को दरबार में बुलाया है पुरोहित जी ने.
तो चिढ़ला, मैं राजा नहीं हूं, मुझे राजा मत बोलो, राजा राम है. दरबार भरला. त्यावेळेला वशिष्ठ बोलून उभे राहिले आणि ते म्हणाले की राजा भरत, आप आसन ग्रहण करिये. भरत तिथे चिडला परत, तुम्ही मला राजा हे संबोधन काय लावताय म्हणे, मी सिंहासनाच्या बाजूला बसेल. आणि भरत भयंकर चिडला होता. ज्या वेळेला हे सर्व समजलं आणि राज्याभिषेकाचा मुहूर्त दातेशास्त्रींनी काढला. मुहूर्त शास्त्री बुवा वशिष्ठांनी काढलेला होता. राजपुरोहित दशरथ महाराजांच्या पेक्षा देखील मोठा अधिकार हा वशिष्ठांचा होता. राजपुरोहित होते, श्रौत स्मार्त संपन्न, दशग्रंथ अध्ययन, सकल शास्त्रवेत्ते. वशिष्ठांची गणना सप्तऋषींमध्ये आद्य सप्तऋषी असे असलेल्या वशिष्ठांना पाहून भरत अत्यंत चिडला आणि मुहूर्त कोणी काढला म्हणे. मुहूर्त कोणी काढला? कोणाचीही बोलायची टाप नव्हती, कोणीही बोलायला तयार नाही. कारण वशिष्ठांचा तपश्चर्येचा धाक एवढा मोठा होता की दरबार पिन ड्रॉप सायलेन्स, एकही व्यक्ती बोलला नाही. वशिष्ठ उठून उभे राहिले आणि त्यांनी जो श्लोक वापरला आहे त्याच्यावरती आम्ही 15 दिवस अभ्यास केला होता आमच्या गुरुजींच्या चरणाशी बसून. सत्यवाग्यताः कर्मांगमुत्तरे सत्यवदनम. ब्राह्मणांनी नित्य सत्य बोलावं, कर्म आणि याच्यामध्ये छळ करू नये, अशा त्या श्लोकाचा अर्थ होतो. खूप विस्तृत चालतो तो, त्याला व्याकरण समजल्याशिवाय तो श्लोकच समजू शकत नाही. आणि भरतानी वशिष्ठांकडे इतक्या तिरस्कार नजरेने पाहिलं की तुम्ही माझ्या वडिलांपेक्षा देखील ज्येष्ठ, आमचे गुरु, आणि मुहूर्त काढल्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासाला कस काय गेले, राज्यावर का बसले नाही? वशिष्ठ त्या ठिकाणी म्हणाले, देव आणि दैन्य, देव आणि दैव याला काय मंजूर आहे, आम्ही फक्त मुहूर्त काढून देतो. दैवाला जे मंजूर आहे ते घडलं, देवांना जे मंजूर आहे यांच्यामधला दुवा हा ब्राह्मण आहे. देव आणि दैवाच्या मधला दुवा ब्राह्मण आहे. एवढं मोठं श्रेष्ठत्व आपलं. आणि शास्त्र तिथे असं म्हणतंय की जो ब्राह्मण 3 दिवस संध्या करत नाही त्याच्या पंक्तीला नाही, त्याला शेजारी घेऊन बसू नये. हा जर काटेकोर नियम लावायचा ठरवला तर किती ब्राह्मण राहतील? मी असं समजतो पुण्यातले सगळेच संध्या करतात. हरकत नाही, खूप आनंद वाटला. सर्व पुरस्कारांच्या असलेल्या विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. असंच मोठं कार्य प्रशांतजी रेडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून घडो आणि वारंवार मला देखील पुण्यामध्ये येण्याचा योग येवो. आत्ताच गोविंदजी म्हणत होते 15 तारखेला दिल्लीला आपल्याला जायचं आहे, परंतु मी सिंगापूरला आहे, एका मोठ्या 5 स्टार हॉटेलची वास्तुशांती आहे, म्हणजे ती आधीच घेतली, तुम्हाला कारण नाही सांगत. त्यामुळे मी दिल्लीला येऊ शकत नाही. पुढच्या वेळेला मी निश्चित या ठिकाणी येईल. जैन मॅडम या ठिकाणी आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिल्लीत, त्यांचा देखील तुम्हाला उपयोग होईल. आणि आमच्या लायक जर काही धन तन मन धन काही सेवा असेल तर तुम्ही जरूर ब्राह्मण संघांची सांगा. आम्ही सदैव उपस्थित आहोत. आम्हाला जे काही श्रेष्ठत्व, जे काही सद्गुरूंच्या कृपेने मिळालं त्यामध्ये माझा भाव असा आहे की ब्राह्मणांची सेवा केली म्हणून मी एवढा मोठा झालो. जय श्रीराम. एकदा जोरदार टाळ्या मोहनजींसाठी. जय श्रीराम, जय परशुराम. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आता पुढे जाऊन बसावं.
पुढच्या सगळ्या सीट्स भरलेल्या आहेत, तेव्हा मी सगळ्यांना विनंती करते की थोडंसं शिफ्ट व्हा किंवा आपले पदाधिकारी जे पुढे आहेत त्यांनी थोडी मागे जाऊन बसले तर सर्वांना तिथे बसता येईल. आम्ही या खुर्च्या खाली घेतोच आहोत, तेव्हा सर्वांना नम्र विनंती की पुढे त्यांनी यावं. एक महत्त्वाची अनाऊन्समेंट इथं करायची आहे. आपल्या इथे चितळे समूहाचे श्री गिरीशजी चितळे इथं आलेले आहेत. तर आपण जे शैक्षणिक अनुदानासाठी जो कार्यक्रम घेतो, शैक्षणिक उपक्रम राबवतो, त्या संदर्भात त्यांना एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करते. मी गिरीशजींना विनंती करतो की त्यांनी स्वतः ती अनाऊन्समेंट करावी, जेणेकरून त्याचं तुमच्यापर्यंत ती जाईल. नमस्कार. गुरुजींनी 50 विद्यार्थ्यांची, ब्राह्मण विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आता आपण देतो आहे ब्राह्मण महासंघामार्फत असं सांगितलं आणि आवाहन केलं की 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचा मानस आहे. पण गुरुजींना मी विनंती केली की बाबा त्याचा आकडा सांगा, म्हणजे इथले लोक बसलेले आहेत त्याच्यातच कदाचित 100 होऊन जातील. तर त्यांनी सांगितलं की मला वाटतं 10,000 रुपये प्रतिवर्ष विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असं त्याचं स्वरूप असेल. मी काकासाहेब चितळे फाउंडेशनमार्फत 10 विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप महासंघाकडे द्यायची घोषणा करतो आहे. त्याच्यात आमच्या आईची जी एक सूचना होती की मुलींसाठी काहीतरी करावं, त्यामुळे 5 मुली, ब्राह्मण मुली आणि 5 मुलं यांच्यासाठी काकासाहेब चितळे फाउंडेशनमार्फत आम्ही देत आहोत. धन्यवाद. आपण सर्वांनी असंच आपल्या परीने सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहतोय तो कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे, तेव्हा स्टे पेशंट. सगळ्यांना नक्कीच फूड पॅकेट्स मिळालेले आहेत. आपण